नमस्कार दर्शकांनो, माझ्या या चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजच्या कथनाचं शीर्षक आहे माझ्या मैत्रिणींनो. हा लेख आयुष्यातल्या अनुभवांवर बेतलेला आहे. करूया आता सुरुवात. कालच अचानक ईशाचा फोन आला. इथे महिनाभरासाठी आले आहे मी. प्रभा देखील इथेच आहे. कधी येतेस भेटायला बोल. अगं थांब, आधी सांग कधी आलीस ते आणि कधी जायचीस ते. दुखरा गोडहा चोळत सुमी म्हणाली. झाला 1 महिना येऊन. 10 दिवसांनी परत जायची आहे मी. ईशा थोडी घुशातच बोलली. अरे मग इतके दिवस का नाही फोन केलास? आता 10 दिवसात मी कशी काय जमवणार गं? सुमी बोलली. आधी फोन करून येणार होतेस का तू? ह्याच्या आधीसुद्धा मी 2दा येऊन गेले आहे. आलीस का तो एकदा तरी भेटायला आम्हाला? मी काय गं सुमे, पाडव्यानंतरच्या पहिल्या शनिवारी भेटायचं ठरलं होतं ना आपल्या गेल्या वेळेस. मग आली का नाहीस गं? आम्ही किती वाट पाहिली तुझी. ईशा पुढे म्हणाली. अरेच्छा, शनिवार म्हणजे 4 दिवसांपूर्वीचाच की. सुमीच्या लक्षात आलं. त्या शनिवारी जाणं तिला शक्यच नव्हतं, कारण तिचा पाय मुरगळला होता. घोटा चांगला सुजला होता तिचा. अगं त्याच दिवशी ना सुमी सांगायला लागली, घाईघाईत रस्ता क्रॉस करताना खड्ड्यात जाऊन पाय मुरगळला होता. पण ऐकायला कुठे तयार होती ईशा. तुझ्या नेहमीच सबबी असतात. कधी तुझे गुडघे दुखतात, कधी पाहुणे यायचे असतात आणि नातवाचे मित्र यायचे असतात म्हणे कधीतरी. ईशाने चक्क फोन बंद करून टाकला रागात. तिला काय ऐकायचंच नव्हतं अजिबात. सुमीला फार वाईट वाटलं. कसं समजवायचं या रुसलेल्या मैत्रिणींना. मलाही त्यांना भेटावंसं वाटतं, सुमी विचार करत होती. पण खरंच जमत नाही. तिची लेक फोनवरचं तिचं बोलणं ऐकत होती. ती बाहेर आली. आई, तू आजच जा ना संध्याकाळी. मी घरीच आहे. पुढच्या आठवड्यात मला अजिबात वेळ नाही आहे. फोन बघता बघता लेक म्हणाली. अगं सकाळपासून माझ्या मोबाईलवर या कुणाचा तरी फोन येतोय बघ. तुला माहिती आहे का कोण आहेत हे बाई ते? कोण गं? प्रश्नार्थक नजरेने मुलीकडे बघत सुमीने प्रभाला फोन लावला. आजच येथे तुला भेटायला हे सांगायला. पण आता नेमकी प्रभाकडे माशी शिंकली. अगं आज संध्याकाळी ना माझ्या अमेरिकेतल्या नातीच्या मैत्रिणी यायच्या आहेत इथे. सध्या ते इथे आले आहे ना माझ्याकडे. आपण असं करूया ना, मागून भेटूया तुझ्या सवडीने. प्रभा फार घाईत होती. तिने लगेचच फोन बंद केला. आता कोणाचा फोन म्हणत होतीस गं? सुमी मुलीकडे वळत म्हणाली. अगं आई, कोणीतरी एक प्रिया शिंदे नावाच्या बाई होत्या. 2-3दा आला सकाळपासून त्यांचा फोन मला. प्रिया शिंदे? सुमी विचारात पडली. 8वीत असताना या नावाची एक मैत्रीण होती खरी तिची. अगदी जीवाभावाची पक्की मैत्रीण. सुमीला आठवलं. 8वीचं वर्ष संपता तिच्या वडिलांची बदली झाली म्हणून तिने प्रियाला घरी जेवायला बोलवलं होतं. खूप वाट पाहिली होती तिची, पण प्रिया काही आली नव्हती. मग सुमीच वेळात वेळ काढून प्रियाच्या घरी गेली. पण घराला कुलूप होतं. सुमीने प्रियासाठी जे ग्रीटिंग तयार केलं होतं ते दाराखालून आज सरकवून ती घरी आली होती. त्या काळी फोन वगैरे नसायचे, त्यामुळे त्या दोघींचं बोलणं झालं नाही आणि त्यांचे संबंध तुटले ते तुटले. त्यावेळेस फार मनाला लागलं होतं सुमीच्या. इतकं बोलावून प्रिया न आल्याचा सल राहून गेला होता खोल कुठेतरी. सुमाने प्रिया शिंदेला फोन लावला. लगेच ओळख पटली. लहानपणची तीच ती प्रिया. अगं मी आता सेटल झाले आहे बघ पुण्यात. तुझा नंबर मिळवायला किती त्रास झाला, पत्ता तरी आहे का तुला? प्रिया म्हणाली. सुमा तशीच तयार होऊन तिच्याकडे गेली. सोफ्यावर बसून दोघी गप्पा मारायला लागल्या. समोरच एक काच लावलेलं गोल टेबल होतं. काचेच्या खाली 60 वर्षापूर्वी सुमीने प्रियाच्या दाराखालून सरकवलेलं ग्रीटिंग ठेवलं होतं. अजून जपून ठेवलं होतं प्रियाने. सुमीने वर पाहिलं. नेमकं त्याच क्षणी प्रिया त्याच्याकडेच बघत होती. त्या बेसावत क्षणी झालेली दोघा मैत्रिणींची ती नजर भेट किती काळ सांगून गेली दोघींना. त्यांचं आपसातलं गाढ मैत्र, मनातली चुटपूट, खेद आणि कितीतरी उत्तरं मागणारे प्रश्न. त्यानंतर 2-3 तास मारलेल्या गप्पांमध्ये सगळे गैरसमज दूर झाले होते. कोणत्या तरी कारणाने अचानक
प्रियाचं कुटुंब गावी निघून गेलं होतं आणि प्रिया तिला कॉन्टॅक्ट करू शकली नव्हती. दारावर एखादी नोट लावून ठेवण्याचं भानही प्रियाकडं नव्हतं त्यावेळेस. थोडी उशिरा सुमी घरी परतली. इतक्या दशकांपासून मनात ठसठसणारा सल निघून गेलेला होता. घरी जाताच तिने आधी प्रभाला फोन लावला आणि ईशाही त्यावेळेस तिथेच होती. दोघींच्या मनातले राग बहुधा गेले होते. दुसऱ्या दिवशी भेटायचं त्यांचं ठरलं. हे बघ, आम्ही दोघी येतो तुझ्याकडे, म्हणजे मग तुझ्या सगळ्या त्या सबबी ऐकायला नकोत की काही नकोत, ईशाने तिच्या सडेतोडपणे सांगून टाकलं. हो ना गं, मैत्रिणींमध्ये तू माझ्याकडे आली नाहीस म्हणून मी तुझ्याकडे यायचं नाही असलं हवंच कशाला, प्रभा म्हणाली. सुमीच्या मनात विचार आला, ह्या दोघी माझ्या मैत्रिणी माझ्यापेक्षा कितीतरी शहाण्या आहेत. मी जन्मभर सल बाळगला मनामध्ये प्रियाच्या न भेटण्याचा. या दोघी सगळं किती पटकन विसरल्या. तर माझ्या मैत्रिणींनो आणि मित्रांनो देखील, मैत्रीच नव्हे तर अगदी कुठल्याच नात्यांचा मार्ग हा कधीच सरळसोट नसतो. आपल्या अपेक्षेप्रमाणे मित्राने साथ दिली नाही तर होणाऱ्या विरसाचे खड्डे होऊ देऊ नका, पाय आपलाच मुरगळतो. भेटीगाठी झाल्या नाहीत मनासारख्या तर त्या मित्राला टाकाऊ या सदरात घालून मोडीत काढू नका. मैत्री ही फार अनमोल ठेवा असते आणि व्यक्त होण्याची प्रत्येकाची पद्धत अगदी वेगळी असते. हे जाणलं की ही मैत्री अगदी सुंदर स्वच्छ होते. व्हिडिओ ऐकल्याबद्दल पाहिल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास जरूर सबस्क्राईब करा चॅनलला, ही विनंती.